राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाचे भाग मालवणात दाखल। दुर्घटनेनंतर आता पुतळा उभारणीच्या कामाला वेग। चबुतऱ्याचं काम जवळपास पूर्ण। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाच्या इको सेन्सिटिव्ह क्षेत्रात नियमबाह्य रिसॉर्टचे सुळसुळाट। महसूल विभागाकडून रिसॉर्ट मालकांना नोटीस। परवानगीच्या कागदपत्रांची तपासणी होणार। नियम धाब्यावर बसवत 84 रिसॉर्टचं बांधकाम। पुण्यातील वेल्हा खरीव गावातील पोलीस पाटील गणेश शिंदेंकडून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला। लोखंडी रॉडनं मारहाण केल्यानंतर अरुण शिंदे गंभीर जखमी। पोलीस पाटलाकडून हवेत गोळीबार करत गावात दहशत माजवण्याचा प्रयत्न। उजनी धरणात वाळू माफियांवर मोठी कारवाई। वाळू माफियांच्या 11 बोटी नष्ट तर 3 बोटी ताब्यात। इंदापूर आणि सोलापूर प्रशासनाची संयुक्त कारवाई। वर्धा नागपूर मार्गावर सेलू बायपास रोडवरील भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू। नागपूरहून वर्ध्याकडे येताना झाला अपघात। रात्री चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दुर्घटना। वर्धा शहरात वर्धिनी मिनी प्रदर्शन आणि विक्री महोत्सवात 105 बचत गटांचा सहभाग। उमेद अभियानाकडून नियोजन। प्रदर्शनातून महिलांसाठी उत्पादन विक्रीचं दालन। वेगवेगळी उत्पादनं आणि खाद्यपदार्थांचीही रेलचेल। धाराशिव जिल्ह्यात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर प्लाझ्मा, बीम लाईट आणि लेझर लाईटवर बंदी। आरोग्याला धोका निर्माण होत असल्यानं जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचना। 17 ते 28 फेब्रुवारी दरम्यान आदेश लागू।